विद्यार्थी मित्र हो, आपण भारतीय राजकीय पक्षासंदर्भामध्ये विचार करणार आहोत। एकंदरीत जगामध्ये लोकशाही अस्तित्वात आल्यानंतर लोकशाहीची प्रक्रिया किंवा लोकशाहीचा गाडा हाकण्यासाठी राजकीय पक्ष अत्यंत महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी पार पाडत असतात। लोकशाही म्हटले की निवडणुका या ओघाने आल्यास निवडणुका जर लढवायचा असेल तर उमेदवार आणि राजकीय पक्ष या दोन्ही गोष्टीशिवाय जगातल्या कोणत्याही निवडणुका होऊ शकत नाही। निवडणुका जर झाल्या नाही तर लोकशाही प्रक्रियेचा गाडा हा व्यवस्थित त्या ठिकाणी चालू शकत नाही। अशा प्रकारची एक प्रक्रिया त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते। म्हणूनच या ठिकाणी आपल्याला एक राजकीय प्रक्रिया सर्वप्रथम समजून घ्यावी लागेल। भारतीय समाज हा तसं जर बघितलं बहुभाषिक समाज आहे। भारतामध्ये बहुधर्मीय लोक राहतात, बहुजातीय लोक राहतात आणि वांशिक विविधता असलेला भारत हा देश आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो। या सगळ्या वेगवेगळ्या समूहाचे समस्या देखील वेगळ्या आहेत, प्रश्न देखील वेगळे आहेत आणि त्या सर्वांचे जर प्रश्न सोडायचे असेल, त्यांच्या समस्यांचं जर आपल्याला निराकरण करायचं असेल तर त्या सामाजिक गटांचे विशिष्ट हितसंबंध व्यक्त करावे लागतात। त्या हितसंबंधाचे एकत्रीकरण आणि सुसूत्रीकरण करावायचे असतात। या सर्व गरजेतून मागणीतून वेगवेगळ्या प्रकारचे हितसंबंधी गट, दबाव गट, लॉबी, राजकीय पक्ष निर्माण होत असतात। जनतेचे प्रश्न सोडविण्यात यांची महत्त्वाची भूमिका असते। लोकशाही यंत्रणेत या सर्वांना अधिक महत्त्व असते। विचारांचे आदानप्रदान, देवाणघेवाण अखंड आविरितपणे चालू असते। समान हित संबंधाचे लोक एकत्र येतात, विरोध करणारेही एकत्र येतात। या सर्व प्रक्रियेला राजकीय प्रक्रिया असं त्या ठिकाणी म्हणतात। म्हणजे राजकीय प्रक्रिया म्हणजे आपल्या राजकीय विचारांची आदानप्रदान किंवा देवाणघेवाण सातत्याने चालू असते। राजकारणामध्ये प्रत्येक कृती ही अत्यंत महत्त्वाची असते। त्या कृतीला प्रतिकृती देखील होत असतात। यातूनच एक प्रकारचा सामाजिक प्रक्रिया त्या ठिकाणी अस्तित्वात येत असतात। समाजातल्या राजकीय प्रक्रिया ह्या अहोरात्र त्या ठिकाणी चालू असलेल्या आपल्याला दिसून येतात। समाज हा समाजशील प्राणी, व्यक्ती हा समाजशील प्राणी आहे। समाजामध्ये राहत असताना त्याच्या अनेक सामाजिक गरजाबरोबरच काही राजकीय गरजा देखील त्या ठिकाणी निर्माण होत असतात। या राजकीय गरजेपोटीच त्या ठिकाणी राजकीय कृती प्रत्येक व्यक्ती करत असतो। त्या कृतीला प्रतिकृती निर्माण होते आणि या प्रतिकृतीतून एक राजकीय प्रक्रिया, राजकीय समाज त्या ठिकाणी निर्माण होत असतो। ज्याप्रमाणे समाजामध्ये व्यक्ती सातत्याने अविरतपणे अगोदरही नंतरही जोपर्यंत समाजात अस्तित्वात आहे तोपर्यंत ह्या राजकीय प्रक्रिया सातत्याने होत असतात। जसं एखाद्या समुद्रामध्ये, अथांग समुद्रामध्ये एक जहाज आहे, ते जहाज सातत्याने चालू आहे, कुठं नांगर टेकायचंही त्याला माहीत नाही, परंतु या अथांग सागरामध्ये त्याला सातत्याने चालत राहावं लागतं। तशा स्वरूपाच्या राजकीय प्रक्रिया समाजामध्ये अविरतपणे सातत्यानं त्या ठिकाणी घडत राहत असताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात। या सर्व प्रक्रिया राजकीय प्रक्रिया म्हणूनच ओळखल्या त्या ठिकाणी जातात। लोकशाही प्रजासत्ताक शासन पद्धती ही प्रक्रिया अधिक सक्रिय असते। तिच्या सक्रिय आणि जागरूकतेवर लोकशाही जिवंतपणा येत असतो। राजकीय पक्ष आणि वेगवेगळ्या हित संबंधाची जोपासना करणारे हितसंबंधी गट यांच्यामुळे राजकीय प्रक्रिया अधिक गतिमान होत असते। राजकीय प्रक्रियेतून ज्या काही चांगल्या गोष्टी साध्य होतात त्यातील एक म्हणजे नेतृत्वाची उभारणी होते। प्रथम कार्यकर्ते, नंतर हळूहळू अनुभवातून हे नेते तयार होतात। विशिष्ट गटाचे विचारांचे नेतृत्व करतात। हे नेते मंडळी समाज जागृती, राजकीय जागृती, शैक्षणिक जागृतीचे कार्य करतात। त्यातून लोकशाही गतिमान होते। आजच्या धकाधकीच्या जीवनात शासन संस्था आणि तिच्या वेगवेगळ्या शाखावर दडपण आल्याखेरीज उद्देशपूर्ती होत नाही। यातून कळत नकळत पक्षीय राजकारण सुरू होते। पक्ष पद्धतीचे वैशिष्ट्य, लोकशाहीच्या विकासाबरोबर राजकीय पक्षांचा विकास झाला आहे। सामान्य लोकांच्या इच्छांना मूर्तरूप देण्याचे कार्य पक्ष करीत असतात। साधारणपणे सनदशीर मार्गाने विशिष्ट ध्येयपूर्तीसाठी सत्ता ग्रहण करून सरकारमार्फत ते ध्येय साध्य करणाऱ्या गटाला राजकीय पक्ष म्हणतात। एखाद्या तत्वज्ञानाला किंवा उद्दिष्टाला पाठिंबा देण्यासाठी
संघटित झालेली संस्था म्हणजे राजकीय पक्ष असे मॅक आयवरने म्हटले आहे. राजकीय तत्वज्ञानाच्या बाबतीत एकमत असलेला आणि संघटित रीतीने राष्ट्रीय हित संबंधाची जपणूक करणारा समूह म्हणजे पक्ष असे एडमंड बर्क यांनी म्हटलेले आहे. राजकीय पक्ष अनेक व्याख्या त्या ठिकाणी देतात, जसे आपण मॅक आयवर आणि एडमंड बर्क यांनी सांगितलेली व्याख्या बघितलेली आहेत. या व्याख्येच्या आधारे आपल्या लक्षामध्ये येते की विशिष्ट हा समाज जो विचारधारेच्या आधारे एकत्र येत असतो आणि आपल्या विचारधारेच्या पूर्तीसाठी सत्ता संपादन करणे त्याचा उद्देश असतो. समान हेतू त्या ठिकाणी असतो. अशा प्रकारचा समान हेतू समान उद्देश असलेल्या व्यक्तीचा काय आहे राजकीय पक्ष हा समाज असतो. आणि या राजकीय पक्षाचं अंतिम उद्दिष्ट हे सत्ता स्थापन करणे हे त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. आणि आपले जे काही राष्ट्रीय हित संबंध आहे त्या राष्ट्रीय हित संबंधाची जपणूक करणे हे राजकीय पक्षांचं अत्यंत महत्त्वाचं काम त्या ठिकाणी होत असलेलं आपल्याला दिसून येते. आज आपण बघतो मानवी स्वभाव, आर्थिक, सामाजिक, राजकीय दृष्टिकोन, परिस्थिती, धार्मिक श्रद्धा यातून राजकीय पक्षाची निर्मिती होत असते. पक्ष स्थापन करण्यासाठी विशिष्ट लोकांचा समूह असावा लागतो. त्यांच्यासमोर विशिष्ट तत्वज्ञान असावे लागते. कायदेशीर मार्गाने सत्ता संपादन करण्याची इच्छा असावी लागते. निवडणुकीतील सहभाग, समाजहित व राष्ट्रहिताची जपणूक करण्याची तळमळ, लोकांचा पाठिंबा या आवश्यक गोष्टी असाव्या लागतात. म्हणजे राजकीय पक्ष निर्मितीसाठी काही विशिष्ट घटकांची त्या ठिकाणी गरज आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. त्यामध्ये सर्वप्रथम विशिष्ट लोकांचा समूह असतो. काय राजकीय पक्ष हा व्यक्तीच चालवतात, दुसरं कोणी चालवू शकत नाही. म्हणून त्या ठिकाणी विशिष्ट लोकांचा समूह त्या ठिकाणी आवश्यक असावा लागतो. कायदेशीर मार्गाने सत्ता संपादन करण्याची इच्छा त्यांची असली पाहिजे. याशिवाय त्यांचं एक विशिष्ट असं तत्वज्ञान असतं आणि या तत्वज्ञानावर त्यांची दृढ अशी श्रद्धा असावी लागते. त्या तत्वज्ञानाच्याच आधारे राजकीय पक्षाची बांधणी त्या ठिकाणी लोकसमूह तो करत असताना आपल्याला दिसून येते. आणि केवळ राजकीय विचारधारा असून चालत नाही, मोर्चे बांधणी करून चालत नाही, संघटना बांधणी करत चालत नाही, तर निवडणुका लढवणं हा देखील राजकीय पक्षांचं अत्यंत महत्त्वाचं काम त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. म्हणूनच काय पण निवडणुकीमध्ये सहभाग त्यांचा हा असला पाहिजे तरच त्याला काय म्हणूया आपण राजकीय पक्ष त्या ठिकाणी असं म्हणता येईल. आणि केवळ विशिष्ट विचारधारा, निवडणूक लढवणे, एका विचाराची बांधिलकी एवढ्यावरच राजकीय पक्षाचं होत नाही, तर प्रत्येक राजकीय पक्षाला समाजहित व राष्ट्रहिताची जपणूक त्या ठिकाणी करावं लागत असते. एक प्रकारचे समाज बांधणीचे काम, राजकीय बांधणीचे काम प्रत्येक राजकीय पक्ष करत असताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. आणि या सर्व गोष्टी करण्यासाठी राजकीय पक्षांना लोकांचा पाठिंबा असणं अत्यंत गरजेचं असतो. व त्यामुळे प्रत्येक निवडणुकीमध्ये जनतेला सामोरं जात असताना प्रत्येक राजकीय पक्ष लोकांच्या समस्या, प्रश्न घेऊन समाजामध्ये येत असतात. सत्ताधारी पक्षाचे कसं वर्तन आहे आणि सत्ताधारी पक्षाने काय केलं पाहिजे ते विरोधी पक्ष त्या ठिकाणी जात असतो. याशिवाय सत्ताधारी पक्ष आम्ही जनतेचे कल्याण कसं केलेलं आहे, समाजाचं हित कशा प्रकारे केलेलं आहे आणि करणार आहोत अशा स्वरूपाचा प्रश्न किंवा बांधिलकी जनतेला सातत्यानं त्या ठिकाणी देत असतात. म्हणून या ठिकाणी लोकांचा पाठिंबा अत्यंत महत्त्वाचा घटक त्या ठिकाणी आपल्याला असणं राजकीय पक्षांना त्या ठिकाणी दिसून येते. एकूण राजकीय व्यवस्थेतील राजकीय पक्ष ही एक उपव्यवस्था आहे. पक्ष ही एक आता चिरकालीन संस्था बनली आहे. पक्षांच्या स्वरूपात रचनेत परिस्थितीनुसार बदल होत असतो. राजकीय पक्षांच्या वाढीसाठी संस्थात्मक सिद्धांत, ऐतिहासिक सिद्धांत, विकासात्मक सिद्धांत मांडले जातात. राजकीय पक्षांचा अर्थ त्या ठिकाणी आपल्याला समजून घ्यावा लागेल. सर्वप्रथम व्याख्येवरून आपण पक्ष पद्धतीचे काही वैशिष्ट्य त्या ठिकाणी बघितलेले आहेत. ती अशी की विशिष्ट तत्वज्ञान आणि ते साध्य करणारा कार्यक्रम प्रत्येक राजकीय पक्षाकडे त्या ठिकाणी दिसून आले. भारताच्या स्वातंत्र्यापासून म्हणजे 1952च्या निवडणुकीपासून तर आजच्या 2024च्या निवडणुकांचं जर आपण अवलोकन केलं किंवा अभ्यास केला तर प्रत्येक राजकीय पक्षाची आपली एक विशिष्ट विचारधारा दिसते. काँग्रेस पक्ष असेल, BJP असेल, मार्क्सवादी पक्ष असेल, या पक्षांच्या विचारधारा वेगवेगळ्या आहेत. त्याचा विशिष्ट कार्यक्रम त्या ठिकाणी शिस्तबद्ध आहे. महाराष्ट्राची शिवसेना असेल, मनसे असेल, आघाडी दल असेल,
वेगवेगळे राज्यातील प्रादेशिक पक्ष असतील, प्रत्येकाचं एक विशिष्ट असं तत्वज्ञान असतं आणि एक प्रकारची बांधिलकी त्या ठिकाणी त्यांची दिसून येते आणि तो एक संपूर्ण कार्यक्रम त्यांचा त्या ठिकाणी आखलेला त्यांनी त्या ठिकाणी दिसून येतो. म्हणजे विशिष्ट तत्वज्ञान आणि ते साध्य करणारा कार्यक्रम हा प्रत्येक राजकीय पक्षाकडे असणं अत्यंत गरजेचं आहे आणि तो असावा. त्यानंतर दुसरं आपल्याला असं लक्षात येईल की सत्ता हे उद्दिष्ट असलं पाहिजे. केवळ निवडणुका लढवणे हे राजकीय पक्षाचं काम नाही, तर सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणे किंवा सत्ता स्थापन करणे हे राजकीय पक्षाचा अजेंडा त्या ठिकाणी राहत असला पाहिजे. 1952च्या ज्या निवडणुका झाल्या, या निवडणुकीमध्ये अनेक राजकीय पक्षांनी सहभाग घेतला होता. मात्र यामध्ये काँग्रेस या पक्षाला बहुमत मिळालं. नंतरच्या काळामध्ये अनेक प्रादेशिक पक्ष मिळून अनेक आघाडी सरकारे त्या ठिकाणी 1978 नंतर या भारताच्या राजकारणामध्ये निर्माण झालेली आपल्याला दिसून येतात. प्रत्येक राज्यामध्ये देखील असे अनेक आघाडी सरकार त्या काळामध्ये निर्माण झाले. आलटून पालटून म्हणजेच काय, राजकीय पक्ष अंतिम उद्देश काय असतो की सत्ता संपादन करणे, सत्तेची भूक राजकीय पक्षामध्ये असली पाहिजे. हे राजकीय पक्षाचे हे अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. त्यानंतर शासकीय निर्णय शक्तीवर प्रभाव पाडण्याची क्षमता. शासकीय निर्णय शक्ती जी आहे त्या निर्णयावरती प्रभाव पाडण्याची क्षमता प्रत्येक राजकीय पक्षामध्ये असतो. कारण सत्ताधारी राजकीय पक्ष जनतेच्या कल्याणासाठी अनेक त्या ठिकाणी निर्णय घेत असतो. पण काही निर्णय जनतेच्या हिताचे जर नसेल तर कसे चुकीचे आहे ते पटवून देण्याची क्षमता विरोधकामध्ये असते किंवा अनेक आंदोलनाद्वारे ते निर्णय बदलण्याची क्षमता इतर राजकीय पक्षांमध्ये असली पाहिजे. हे एक देखील अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला राजकीय पक्षाचं सांगता येईल. त्यानंतरचा प्रश्न येतो, समाजातील सर्व स्तरातील व्यक्तींचा विचार करणारे व्यापकत्व त्यांच्या अंगामध्ये असलं पाहिजे. केवळ राजकीय पक्ष एकच विचारधारा किंवा एक समाज एक गट घेऊन अस्तित्वात राहू शकत नाही, तर समाजामध्ये जे वेगवेगळे स्तर निर्माण झालेले आहेत, जातीय व्यवस्थेचे आधारे असतील, वंशिक आधाराचे असतील, प्रादेशिकतेचे आधारे, सर्व घटकांचा आधार प्रत्येक राजकीय पक्षाला त्या ठिकाणी घ्यावा लागत असताना आपल्याला दिसून येतं. एक प्रकारचं व्यापकत्व त्यांच्या अंगी त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. त्यानंतर सनदशील किंवा घटनात्मक मार्गावर त्यांचा विश्वास त्या ठिकाणी असला पाहिजे. अशा स्वरूपाचे सनदशील किंवा घटनात्मक मार्गावर विश्वास त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर बहुविविधता. राजकीय पक्षामध्ये एकच विचारधारा असली तरी त्यांच्यामध्ये सर्व घटकांना सामावून घेणारं नेतृत्व त्या ठिकाणी निर्माण झालं पाहिजे. सर्व समाज घटकांचे प्रश्न हे आपले प्रश्न आहेत आणि आपण ते सोडवले पाहिजे, ही भूमिका प्रत्येक राजकीय पक्षाची असली पाहिजे. म्हणूनच बहुविविधता हा देखील एक राजकीय पक्षांचा आपल्याला एक वैशिष्ट्य या ठिकाणी दिसून येते. त्यानंतर कार्यकर्त्यांचा एक संच त्या ठिकाणी असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण कार्यकर्त्याशिवाय प्रत्येक राजकीय पक्ष अस्तित्वात असू शकत नाही. तसं जर बघितलं रचनेच्या आधारे प्रत्येक राजकीय पक्षाचे 3 भाग आपल्याला दिसून येतात. पहिला भाग येतो नेतृत्व, त्यानंतर येतात कार्यकर्त्यांचा संच आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे वास्तविकपणे मिळणारे मतदार किंवा कार्यकर्ते. त्या 3 थराच्या रचनेमध्ये प्रत्येक राजकीय पक्ष त्या ठिकाणी असतो. ज्या राजकीय पक्षाला धुरंधर कार्यकर्ते असतात, सक्रिय कार्यकर्ते असतात, त्या राजकीय पक्षांचा विकास लवकर त्या ठिकाणी होत असतो. अशा स्वरूपाचे आपल्याला राजकीय पक्षांचे वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला सांगता येतील. आजच्या या तासिकेमध्ये आज या ठिकाणी आपण पूर्ण विराम देऊ आणि थांबूया. सर्वांचे मनपूर्वक आभार व धन्यवाद.